अहवाल सरकारकडे सादर केलाय। लवकरच सरकारनं मराठा आरक्षणाची घोषणा करावी अशी मागणी जरांगे यांनी केली आहे। पण मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्यायचं की ओबीसीतून हा पेच सरकारला पडलाय। मराठा आरक्षणाचं आता काय होणार पाहूयात या रिपोर्टमधनं। सरसकट मराठा आरक्षण शक्य नाही, महाजनांचं वक्तव्य। आरक्षणाचा कायदा मंजूर करा, जरांगेंचं आवाहन। मराठ्यांना ओबीसीतून की स्वतंत्र आरक्षण मिळणार? मराठा आरक्षणाचा तिढा दिवसेंदिवस अधिक वाढताना दिसतोय। मराठा आरक्षणासाठी गठीत केलेल्या शिंदे समितीनं दुसरा अहवाल सरकारकडे सादर केलाय। त्यामुळे सरकारनं लवकरच मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर करावा असं आवाहन मनोज जरांगेंनी केलंय। मग आता त्यांनी दुसरा अहवाल आज स्वीकारला। त्यांनी आज किंवा उद्या, जर उद्या स्वीकारणार पटलावर मांडणार असले तर कायदा पारित करावा आणि तीच सरकारकडून अपेक्षा आहे आणि तीच सरकारचा शब्द आहे आणि मुख्यमंत्री त्यावर प्रामाणिक राहून खरं बोलतील, खोटं बोलणार नाहीत याची 100% महाराष्ट्रातल्या मराठ्यांना खात्री आहे। मात्र मराठ्यांना सरसकट आरक्षण दिलं तर टिकणार नाही असा दावा गिरीश महाजनांनी केलाय। तर विरोध केला तरी आरक्षण द्यावंच लागेल असं जरांगेंनी म्हटलंय। आम्हाला जे आरक्षण द्यायचं आहे ते टिकणार द्यायचं आहे, कायमस्वरूपी टिकणार द्यायचं आहे। शासन या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वारंवार सांगितलं आहे, देवेंद्रजींनी सांगितलं आहे, अजितदादांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आरक्षण द्यायचं असेल तर टिकणार दिलं पाहिजे। आता सरसकट आरक्षण कोणत्या नियमात देणार असा कुठला नियमच नाही। मी वारंवार ते सांगतो, मी जरांगे पाटलांना पण तेच सांगितलं की बाबा असं कुठेही सरसकट देण्याचा नियम किंवा कायदा असा कुठे नाही आहे। असं जर आपण केलं तर ते कोर्टामध्ये तात्काळ फेटाळलं जाईल। यांच्या आरक्षणाला मराठ्यांमुळं धक्काच लागत नाही, मग त्याचं ऐकून तुम्ही कशाला उगाच भांडताय विनाकारण? जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असल्या, शासकीय नोंदी, तर त्यांना मात्र कायदा सांगतो आरक्षण दिलं पाहिजे, ते दिलं पाहिजे। आता विरोध जरी केला तरी मराठ्यांना आरक्षण मिळणारच आहे, कारण त्या नोंदी सापडल्यात। कायद्याच्या पुढं कुणी जाऊ शकत नाही। मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचंही कौतुक केलं। आता मुख्यमंत्र्यांनी प्रामाणिक राहून दिलेलं आश्वासन पाळावं असं जरांगे पाटील म्हणाले। सरकारच्याच मनाप्रमाणे आता सगळं झालेलं आहे, त्यामुळे सरकार 100% मराठ्यांना आरक्षण देणार आशा आहे। म्हणून तर समाजानं त्यांना 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिला होता। आता ते त्याचं एकट्याचं ऐकून मराठा समाजावर अन्याय करतील असं वाटत नाही, त्यांनी तो करू पण नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्याचं वचन दिलंय। दुसरीकडे उद्धव ठाकरेंनीही शिंदेंना शिवरायांच्या पुतळ्यासमोर दिलेल्या वचनाची आठवण करून दिली आहे। शपथ घेऊन सांगतो, नाही मी तिथे जाऊन त्यांच्या समोर नतमस्तक होतो। पण कोणत्याही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही मार्ग काढला असाल, कारण तुम्ही महाराजांची शपथ घेतलेली आहे, तर तुम्ही आम्हाला मार्ग सांगा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो। चल मी आज जाहीर सांगतो, कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे सरकार मराठा समाजाला आरक्षण ज्या क्षणी देईल त्या क्षणाच्या आधीच मी त्यांना पाठिंबा देतो। इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्यासाठी आरक्षण मर्यादा वाढवणं हाच पर्याय दिसून येतोय। मात्र आरक्षण मर्यादा वाढवण्याच्या मार्गात राजकीय अडथळे काय आहेत ते पाहूया। 1992 सालच्या इंदिरा साहनी केसनुसार भारतामध्ये आरक्षणाची मर्यादा 50% आहे। राज्यघटनेच्या कलम 15(4) आणि 16(4) नुसार शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास लोकांसाठी आरक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे। त्यानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय गटाला आरक्षण मिळतं। पण आरक्षण किती असावं याला सुप्रीम कोर्टानं मर्यादा घातली आहे।
50% वर आरक्षण देण्यासाठी घटनेमध्ये दुरुस्ती करावी लागेल. आता घटनेनुसार आरक्षणाची मर्यादा वाढवणं सोपं नाही. त्यामुळे ट्रिपल इंजिन सरकार मराठा आरक्षणासाठी काय पाऊल उचलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.